1 कप मैदा घ्यायचा आहे. 1 कप मैद्याला थोडासा कमी आपण इथे पिठी साखर घेतलेली आहे. घरातली नॉर्मल साखर मिक्सरला बारीक करून वापरली तरी चालेल. 1/4 कप कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे ही. 2 टेबलस्पून मिल्क पावडर घ्यायची. मिल्क पावडर जे एव्हरीडेचे आपल्याला पाऊच मिळतात ना, ते इथं वापरलं तरी चालेल. 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1/4 टीस्पून मीठ ॲड करून घेतल्यानंतर हे ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेऊन एका बाजूला ठेवून दिलेले आहेत आपण. अर्धा कप फ्रेश दही घ्यायचं आहे. 1/4 कप तेल घ्यायचं आहे. 2 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना थोडासा येलो फूड कलर आपण ह्याच्यामध्ये ॲड केला तरी चालेल किंवा नाही ॲड केला तरी चालेल. छान मिक्स करून झाल्यानंतर आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट चाळून ठेवले होते ना, ते छान असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करताना आपण थोडं जे ड्राय इन्ग्रेडियंट्स ते टाकून घ्यायचे आहेत. एकदम सगळं टाकलं तर काय होतं, गुठळ्या होतात आणि गुठळ्या मॅनेज करायला खूप वेळ लागतो आपल्याला आणि बॅटर आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं दूध ॲड करून घ्यायचं. एकदम जास्त दूध ॲड करायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर पूर्ण छान असं हलक्या हाताने मिक्स करून आपण हे बॅटर एकदम परफेक्ट असं स्मूथ तयार करून घ्यायचं आहे. बॅटर आपलं छान स्मूथ तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी टुटी फ्रुटी पण ॲड करून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड केले तरी चालेल. बेकिंग टीनमध्ये हे ओतून घ्यायचं आहे. कुकरच्या भांड्याला तेल लावून मैद्याने डस्ट करून ते वापरलं तरी चालेल केक बेक करण्यासाठी. एका बाजूला आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यामुळेच त्याच्यावरती आपण केक बेक करणार आहे. जर तुम्ही कुकरमध्ये बेक करणार असेल ना, तर कुकर पूर्णपणे गरम करून घ्यायचा सुरुवातीला आणि हे बेकिंग टीन थोडं टॅप करून घेतल्यानंतर आपण केक हा बेक करायला ठेवायचा आहे. तर तव्यावरती अशी जाळी ठेवली कुकरची आणि पूर्ण कवर होईल असं पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि हा केक पूर्णपणे 45 मिनिट्स व्हायच्या अगोदर त्याला उघडून पाहायचं नाही. 45 मिनिट्स झाल्यानंतरच आपण हा केक उघडून पाहायचा आहे. तर मला इथे 50 मिनिट्स लागलेले आहेत केक असं बेक व्हायला छान. केक एकदम मस्त असा बेक झालेला आहे. केकमध्ये छान असे क्रॅक आलेले आहेत. केकला पूर्णपणे थंड होऊन दिल्यानंतरच तो डिमोल्ड करायचा आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल एकदम छान परफेक्ट असा ब्राऊन कलर आपल्या केकला आलेला आहे. जर आपण घरच्या घरीच इतका बेकरीसारखा परफेक्ट केक तयार करायचा असेल तर मग आपण केक बेकरीमधून अजिबात आणायचाच नाही आणि हा केक खाल्ल्यानंतर तर मुलं तुम्हाला सारखाच हा केक घरी तयार करायला सांगते. इतका परफेक्ट हा केक घरच्या घरी तयार होतो. तर मी तुम्हाला हा केक कट करून पण दाखवते. छान असं स्पॉन्जी आपला घरच्या घरी टी टाईम केक तयार झालेला आहे. बेकरीपेक्षा पण एकदम भारी असं घरच्या घरी आपण हा केक तयार केलेला आहे. आय होप फ्रेंड्स आजची तुम्हाला ही टी टाईम केकची किंवा कस्टर्ड केकची रेसिपी नक्कीच आवडली असेल. रेसिपी जर आवडली असेल ना, एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्स यांना पण तुम्ही शेअर करू शकता आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर भेटूयात पुढच्या अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.